साहेबांचं, अजितदादा जरी आज नसले तर पवारताईंचं मला अपेक्षा होत्या का अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मदिवशीच हा GR निघेल आणि अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं असलेल्या जयंतीच्या दिवशी ही योजना जी आहे त्याच्या दिवशी घोषित होईल. ठीक आहे, उशीर झाला, पण आता यामध्ये जी वसुली सुरू आहे, काय झालंय की आता पेरणी सुरू होणार 15-20 दिवसामध्ये, पण ते नाव घेऊ जिथपर्यंत जाणार नाही ते नवीन कर्ज भेटणार नाही, त्याची व्यवस्था लवकर केली पाहिजे. आणि जे नियमित कर्जदार आहे त्यांना 1 लाख तरी केलं पाहिजे. बरं, मागणी आमची कायम आहे. अगदी प्रामुख्यानं काय अटी शर्ती असणार आहे त्याबद्दलही सांगा. आता शर्ती अटी तर आमचं तर नेहमी म्हणणं आलं का तुम्ही आमदार खासदाराला कशाला कर्ज माफ करायचं आहे, कलेक्टरला कशाला कर्ज माफ करायचं आहे, तहसीलदाराला कर्ज माफ करायची गरज नाही, अध्यापकांना कर्ज माफ करायची गरज नाही. जो खरा शेतकरी आहे, शेतीवर तो अवलंबून आहे, त्याचं कर्ज माफ झालं पाहिजे. त्यातही अल्पभूधारक शेतकरी किंवा असे काही क्रायटेरियात असावेत असं वाटतं? नाही, मला असं वाटतं का कर्ज शेती लहान असो का जास्त असो ते घाट्यातच आहे. जास्त शेती जास्त घाटा आहे, एक लक्षात घ्या. हे नफ्यातली धन व्यवसाय नाही आहे. पण 4 लाख कर्ज असलं तरी 2 लाख भरलं तरी ते 2 लाख माफ झालं पाहिजे. नक्कीच, धन्यवाद. आमच्याशी